म्हणलं आता सेटिंग होती का नाही थंडीत बाकीच्या जर 5-5 आणि 10 बॅगा निघून राहिला आपलं 10 जरी निघालं लय, पण मग डायरेक्ट 40 आणि 50 बॅगा निघून राहिल्या. पुन्हा सुरुवात झाली. पुन्हा सुरुवात. आणि आता मागचा तोडा किती निघाला होता? मागचा तोडा आता 50 कॅरेटचा झाला. हा, आणि क्षेत्र आहे 3 बिघे. 3 बिघे. आता आज मेथीला जे काही तुमच्या बरोबर लावलेले प्लॉट आहे त्यांचे किती निघतायत आता कॅरेट? आता माझ्या बरोबर एक प्लॉट आहे 5 बिघे, त्याच्या फक्त 15 बॅगा निघून राहिल्या. बापरे. हा, आणि इथं आपल्याकडे आता 50 कॅरेट 50 निघून. आता याच्या पुढच्या तोड्याची काय अपेक्षा आहे तुमची? पुढच्या 60 ते 70 जाईल. 60 ते 70. नमस्कार बांधवांनो, आज आपण दावसवाडी येथे एक हिवाळी कारल्याच्या प्लॉटला भेट देत आहोत की या प्लॉटला चालू होऊन 2.5 महिन्याच्या वरती दिवस झाले आणि हिवाळ्यामध्ये त्याचा बार संपलेला होता. तर याचा आता प्लॅन्टॉनिक्सने पुन्हा नवीन बार आणि कशी सुरुवात झाली आहे हे आता आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांनाच भेटतोय. आज आपण शेतकऱ्यांचं मनोगत जाणून घेऊया. आणि हे बघू शकता नवीन माल, शायनिंग कशी आहे वगैरे वगैरे, आणि नवीन सेटिंग वगैरे कशी आहे, तर ही सर्व तुम्ही हिवाळ्याची बघू शकता. नमस्कार बंधू. नमस्कार. पहिलं आपलं नाव आणि गाव सांगा. ज्ञानेश्वर रामराव शिंदे, दावतवाडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. नाशिक. तर आपलं हा प्लॉट चालू होऊन किती दिवस झाले? तरी तो 2.5 महिने झाले. 2.5 महिने झाले. आणि पावसाळ्यातला बार संपला होता. होता, पण मी आता म्हणलं आता हा प्लॉट संपलाच, आता आम्ही म्हणजे तो सोडूनच देणार होतो. पण जेव्हा तुम्ही आपली भेट झाली, तुम्ही म्हणे एकदा वापरा मग तुम्ही सांगा, तुम्ही हात मारला तर म्हणलं आता काय तर म्हणजे निघणार नाही बा असं. पण मग मला 5व्या 6व्या दिवशी रिझल्ट त्याला दिसायला सुरुवात झाली. तर मग तिथून कळी लागली, तर फळ लागलं, म्हणलं आता निघल. तर मग त्याच्यानंतर तो पहिले निमा फक्त 15-20 कॅरेट निघायचे. तो हात मारल्यानंतर माझे तिथं 40-50 कॅरेट निघायला लागले. त्याच्यानंतर मी दुसरा हात मार, तर नंतर माझे डायरेक्ट मग 150 ते 250 कॅरेट निघायला लागले डायरेक्ट एवढ्या याच्यामध्ये. बापरे. तर त्याच्यानंतर आता हिवाळा चालू झाला, कमी पडले होते थोडी सेटिंग, परत मी एक हात परत मारला. तर मग त्याच्यानंतर म्हणलं आता सेटिंग होती का नाही थंडीत बाकीच्या जर 5-5 आणि 10 बॅगा निघून राहिला आपलं 10 जरी निघालं लय, पण मग डायरेक्ट 40 आणि 50 बॅगा निघून राहिल्या. पुन्हा सुरुवात झाली. आणि आता मागचा तोडा किती निघाला होता? मागचा तोडा आता 50 कॅरेटचा झाला. हा, आणि क्षेत्र आहे 3 बिघे. आता आज मेथीला जे काही तुमच्या बरोबर लावलेले प्लॉट आहे त्यांचे किती निघतायत आता कॅरेट? आता माझ्या बरोबर एक प्लॉट आहे 5 बिघे, त्याच्या फक्त 15 बॅगा निघून राहिल्या. बापरे. हा, आणि इथं आपल्याकडे आता 50 कॅरेट. 50 आता याच्या पुढच्या तोड्याची काय अपेक्षा आहे तुमची? पुढच्या 60 ते 70 जाईल. 60 ते 70 तोड्याची. हा. आणि आज मार्केट रेट काय आहे? आज 10 किलोला 500 ते 550 जाऊन राहिले. आज डिसेंबर महिना, तारीख 12 बरोबर, तर 2025. तर ह्या हिवाळ्याच्या आणि डिसेंबर महिन्यामध्ये प्लॉट रिवर्स होत असतात. तर तुमचा प्लॉट, तुम्ही तुमचा अनुभव सांगतात की प्लॉट वाढतोय, थोडा वाढतोय, तर अजून किती प्रमाणात वाढेल आणि मालाची चमक वगैरे याविषयी काही बोलणार आपण? आता याच्या आधी कारले करच मी, पण ह्या टायमिंगला कारले करच, पण एवढी काळोखी पानांना, एवढी काळोखी आणि आजपर्यंत मी पाहिली नाही कधी. म्हणजे पानाची जी चमक आहे, चमक पण आणि पाण्याचा रफनेसपणा एकदम मस्त. प्लॅन्टॉनिक्स. आता जर पानाची जी चमक वगैरे जर बघायची असेल तर हे बघा, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे पानाची काळोखी, म्हणजे खालच्या बाजूला कारल्याच्या प्लॉट मध्ये पिवळे पानं असतात आणि वरच्या बाजूला असतात हे रफ पानं जे असतात, ही जी चमक आलेली, आणि ही जे नवीन कळी वगैरे आहे, हा जो माल आहे तर तो इथे बरोबर दिसतोय. तर याच्यासोबतच तुमचं ग्राफ्टिंगचं पण रान आहे, आणि या ग्राफ्टिंगच्या याच्यात तुम्हाला प्लॅन्टॉनिक्सचा याच्यावर काय अनुभव आलाय? आता मी असा विचार केला होता, घरचे म्हणे याच्यामध्ये हे होऊ शकत नाही म्हणे, कारल्यामध्ये ग्राफ्टिंग होऊ शकणार नाही, कारण एवढ्याच हायवडामध्ये त्याची काडी होणार नाही म्हणे. पण नंतर त्याचं म्हणजे मी हात मारित हेच, ज्या कारला हात मारतो तोच त्याला जातोय फक्त, दुसरं काही वेगळं त्याला स्पेशल हातच दिला नाही. आता ह्या कारल्याला जो प्लॅन्टॉनिक जात आहे तेच या ग्राफ्टिंगच्या झाडाला पण जात आहे. आणि आज ह्या ग्राफ्टिंगचे जर पानं बघितले तर याच्यावर एकही कुठे डावणीचा स्पॉट नाही आहे. बघा नाही, पत्ती कशी आहे.
मालाची क्वालिटी आणि शायनिंग बघता एकदमच काळाभोर माल आणि त्याची जी लांबी जरा कुठे असा गोळा झालेला किंवा एकदमच मध्ये फुगलेला असा काही माल नाही आहे, एकदम नव्या मालासारखा माल दिसतोय. तर मार्केटमधले आपले अनुभव सांगा की मार्केटमध्ये काय रेटने विकतोय माल? आता मागचा आत्ता परवाचा खोडा झाला हां तर व्यापारी म्हणे प्लॉट तुमचा म्हणजे आमचे बाकीचे जे प्लॉट चालू आहे हां तर मग ते म्हणे त्याला विचारलं काय रेट चालू आहे, तो म्हणे चालू आहे 50-52 रुपये. तर त्याला म्हणलं आपला जाईल का 52 भाव असं. हां तो म्हणे माल चांगला असलं जाईल. हां तर मग तो म्हणे हलके माल चालू आहे 35 रुपये जाऊ राहील. 35 रुपये किलो, हलके म्हणजे 350 रुपये आत्ताचे प्लॉट चालूच आहे ते पण 35-38 जाऊ राहिले. हां तर मग आपला माल गेला, आता रिपोर्ट यायला आज माल गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी रिपोर्ट येतो. हां तर मग रिपोर्ट तो मग त्याला काल परवा दिवशी माल गेला तर काल त्याला विचारलं काय रेट गेला, तो म्हणे 50 रुपये गेला म्हणे. तर म्हणजे मग 500 रुपये कॅरेट. हा 500 रुपये 10 किलो. तर 13चा हिशोब धरला 650 रुपये पडा 13 किलो दुसऱ्या मार्केटला. हा 10 किलोचा हिशोब आहे. तर 13 किलोचा हिशोब जर धरला, 13 किलोचं जे मार्केटचं माप असतं 3 किलोचे 150 वाढत. हा तर 650 रुपये कॅरेट तुम्हाला आज रेट भेटू राहिला. आणि आता मा बरोबरचेच म्हणजे मा आधीचे नंतरचे प्लॉट आहे, नवीन प्लॉट प्लॉट आहे, आता फ्रेश प्लॉट आहे, त्यांचे 35 ते 38 रुपये पडून राहिले. तर त्यांच्यापेक्षा मला 15 रुपये वाढावे, 15 रुपये किलो मागे रेट वाढावे. आणि आपला जुन्या असून तरी पण माल तर बोलतो ना, म्हणजे ते शायनिंग बोलती बा, त्याच्यामुळे तो म्हणे शायनिंग चांगली मालाला आणि मालाची शायनिंग, मालाची मजबूती आणि जे व्यापाऱ्याला लांबच्या मंडीला माल टाकल्यानंतर त्याला तो माल लूज पडत नसेल. आणि तिथं आता त्याला काल विचारलं, त्याला म्हणलं तिथं सहज विचारलं, म्हणलं आपल्या मालाची क्वालिटी समोरच्याला कशी वाटली. तो म्हणे बाकीच्या पेक्षा 1 नंबर क्वालिटी म्हणे समोरच्याला, तिथं जिथं माल तिथं पोहोचत तिथं तो व्यक्ती म्हणे खूप भारी माल आहे म्हणे तुमचा वाला. म्हणजे आज 2.5 महिन्याच्या पुढे झालेला प्लॉट, नवीन प्लॉटच्या मालाला आज हा विक्रीला भारी पडतोय आणि उत्पन्नालाही भारी पडतोय. हो धन्यवाद.